पारावरच्या गप्पा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। मी आहे अकोला जिल्ह्यातील शिसामासा उदेगाव या गावात आहे आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी खास गप्पा करण्यासाठी इथले नागरिक आहे। पुरुषांसोबत महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात या गप्पामध्ये सामील झाल्या आहेत। आपण सुरुवात करूया काकांपासून। काका, काय वाटते तुम्हाला, आता जे पाऊस झालेला आहे तो शेतीसाठी समाधानकारक आहे का? हो, सध्या जो पाऊस झालेला आहे तो एकदम शेतीसाठी समाधानकारक आहे। आतापर्यंत आजूबाजूला पाऊस पडत होता, पण आमच्याच इथं पाऊस पडत नव्हता। पण बजरंग बलीच्या कृपेने 2 दिवसापासून आमच्या इकडे चांगली पावसाला सुरुवात झाली। आम्ही आनंदी आहोत। पेरणी आता चालू केली काही जणांनी, बऱ्याच जणांनी। 2 दिवसात आमची पेरणी आता आटोपते। आणखीन काही नागरिक आपल्या सोबत आहे। दादा, काय सांगाल, तुम्हाला काय वाटते महिलांवर जे होणारे अत्याचार आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे आणि त्या लोकांना शिक्षा कशी व्हायला पाहिजे? जे आता जे लसनापूर गावात झालेलं हे होतं, त्यांना जे डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली तसाच निर्णय घेतला पाहिजे, तरच महिलावरचा अत्याचार कमी होईल। काय सांगाल काका, तुमच्या गावाचा विकास झालेला आहे का, जिल्ह्याचा विकास झाला आहे का? विकास चालू आहे, पण विकास हा जेवढा आपण सरकार याने हे करतो तेवढा विकास नाहीये। विकासाचा फक्त भकासच जास्त पण आहे आणि विकास कमी आहे। मुळात आमच्या इथे एक धरण होणार होतं, एक 10 वर्षापासून इस्टिमेट झालेला आहे। प्रत्येक अधिवेशनात फडणवीस सांगतात की पुढच्या महिन्यात चालू करू। यामुळे 3 वर्ष गेले फडणवीस साहेबांचे, आतापर्यंत धरणाचं काम टेबलवरती आलेलं नाही आणि सर्वे चालू आहेत। शेतकऱ्यांना माहिती काहीच नसते, फक्त येतात लोक, सर्वे करतात, सर्वे करून निघून जातात। पण विकास म्हटलं की गोष्टी खूप मोठ्या होतात, पण विकास होत नाही। हा विकास फक्त तुझा अधिवेशनात दिसते, भाषण ज्यावेळेस सगळे हे मंत्री वगैरे करतात त्यावेळेस विकास दिसते। जनरली विकास हा खेड्यापाड्यात दिसत नाही। काका, मला एक सांगा, वाढती जी महागाई आहे, जे गॅस महागलेले आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? महागाई वाढली आहे आणि महागाईमुळे हे आतापर्यंत ते लोक घेत होते, आता मोबाईल, हे आपलं गॅस, खायचं तेल किंवा आपलं सामान, किराणा सामान, हे सर्व महाग झालेलं आहे। त्यामुळे अडचण आहे थोडी। तर यामध्ये तुमच्या घराचं बजेट कुठंतरी कोलमडलं आहे असं वाटते का? हो, घराचा बजेट चांगलाच कोलमडला आहे म्हणून सांगलो की हा बजेट वाढलेला आहे म्हणून हा कोलमडला। काका, काही माणसं म्हणतात की माणुसकी हरपली आहे, तुम्हाला काय वाटते? हरपली माणुसकी, हरपेलच आहे ना। या मोबाईलच्या ना हरपेलच आहे ते सारे, ज्याच्यापासून मोबाईल, आपण त्याच्यापासून गेलो तर बोलणं नाही, चालणं नाही, त्या मोबाईल मध्येच गुंग राहतात। दादा, युवा वर्ग म्हणून तुम्हाला एक सांगा, जर तुम्हाला सरकारला एक प्रश्न विचारायची संधी जर भेटली तर तुम्ही काय विचारा? मी सरकारने पहिला प्रश्न विचारीन, सर आम्ही जर एवढं शिक्षण केलं, BA झालेलो आम्ही, तर आम्हाला नोकऱ्या नाहीत, काही नाही, गरीब माणसाला कोणी विचारत नाही। हा सरकारला विचारतो ना मी, कारण की बेरोजगारी आहे, कामधंदे नाहीत। बरं, मला आणखी एक सांगा, भ्रष्टाचार कमी झालाय का असं वाटते का? थोडाफार झालेला आहे, पण आता हे सरकार असलं तर थोडंफार अजून कमी होणार आहे, हे शक्यता आहे। आणखी काही महिला वर्ग सुद्धा आपल्या सोबत आहे, या पारावरच्या गप्पामध्ये सामील झालेले आहेत। काकू, काय सांगाल, मला आरोग्याविषयी काय सांगाल? तुमच्या गावात आरोग्य व्यवस्था आहे का? नाही, आरोग्य व्यवस्था नाही आहे। डॉक्टर लोक येत नाही आणि आरोग्य काही तब्येती सुधरत नाही। मग तुम्हाला जर आता दवाखान्याच्या तक्रारी असल्या, काही समस्या असल्या, तर तुम्ही कुठे जाता? अकोल्याला जावं लागते आम्हाला, बाबुळगावला। मग याच्या संदर्भात तुम्ही तक्रारी केल्या नाहीत का, किंवा कोणाशी बोललात का? नाही, कोणाशीच बोललो नाही आम्ही। मला सांगा ताई, समजा आता बचत गट आहेत, त्या बचत गटामार्फत तुमच्या गावात काही तुम्ही व्यवसाय वगैरे चालू केला आहे का? नाही, आणखीन तरी नाही केला, पण याच्या समोर करू आम्ही, जर आम्हाला साथ दिली तर। महिलांच्या विषयी जे आता धोरण झालं आहे, म्हणजे महिला अत्याचार, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिला अत्याचारावर काय शिक्षा होते काय नाही, पण तरी तुम्ही मला सांगा, महिला अत्याचार जे झाल्यानंतर तुम्हाला काय वाटते महिला अत्याचारावर? महिला अत्याचार कमी करण्यासाठी पहिले महिलांना संघटित व्हावं लागते। संघटित झाल्यानंतर ते समोर तक्रार जाईल आमची, अत्याचार कमी होतील। आजचे जे नाते आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण सुद्धा नात्यामध्ये अडकलेलो आहोत, कोणत्या तरी बांधले गेलेलो आहोत। त्या नात्यामध्ये विश्वास राहिला आहे का? नाही, विश्वास नाही। कशामुळे म्हणता? बघा, आताचे नवीन एक प्रकरण आहे, जे लग्न होणार होतं आणि त्या मुलीने त्याला दरीत ढकलून दिलं आहे।
ते एक विश्वासाचं नातं होतं, पण त्याच्यामुळे मी म्हणते की आता विश्वास राहिला आहे का प्रत्येक नात्यामध्ये? नाही तुम्ही सांगा ताई, काय वाटते तुम्हाला, या नात्यामध्ये विश्वास राहिला आहे का? नात्यामध्ये विश्वास अजिबात राहिलेला नाही. आणि फार मुली पण चांगल्याच हे आहेत, ऍक्टिव्ह आहेत, आणि मुलं पण असं व्हायला पाहिजे नव्हतं. जे त्या मुलीने केलं त्या मुलासोबत तसं व्हायला पाहिजे नव्हतं. आणखी काही महिला आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. ताई, तुम्हाला काय वाटते, तुम्ही जर शेतकरी आहात तर तुमच्या मुलांनीही शेतीच करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का? हो, शेती तर हा सर्वांनी पारंपरिक पिढीनुसार सर्वजण शेती करत आहेत, याविषयी काहीच नाहीये. पण आता जसं सरकारने मालाला भाव नाहीये, डीएपी खत हे सर्व महागाई वाढलेली आहे, आणि जो शेतकरी आहे तो शेतीमध्ये लावता लावता त्याच्यातच तो त्रस्त होऊन जातो. आणि जेव्हा शेतातला माल काढतो आणि जेव्हा तो बाजारपेठेत नेतो ना, तेव्हा त्याला त्या मालाचा जो लावलेला भाव असतो ना, त्यातला एक टप्पाही त्याला मिळत नाही. की मालाला भाव नाही मिळत किंवा असं. तुम्ही आता बघा, पराठी किंवा कापूस लावला आता शेतामध्ये काढतो, तर त्याला जेव्हा लागवड सुरू केली तेव्हा तो कापूस घरापर्यंत येईपर्यंत तेव्हा पैसा खिशातला लावा लागतो. मग त्याच्यासाठी स्वतःचा पैसा राहतो का? तो बँकेतून कर्ज काढतो आणि त्या कर्जावर तो सर्व जे काय असते तो काम करतो. मग नंतर जेव्हा तो कापूस बाजारपेठेमध्ये नेतो तेव्हा त्याला त्याचा मालाचा भाव मिळत नाही. मग असं का? जर तुमचा पिझ्झा बर्गरचा ठराविक भाव आहे, तुमचा पिझ्झा बर्गरचा भाव ठराविक आहे, तुमच्या मॉलमध्ये गेल्याच्या नंतर तुमचा ठराविक भाव आहे, मग आमच्या शेतकऱ्याच्या घामाचा भाव का नाही? हा प्रश्न माझा सरकारला आहे. तर आता मला एक सांगा, आता तुमचा मुलगा शिकतोय, तुमच्या घरी शेती करतात, मग तुम्हाला असं वाटते का की आपल्या मुलांनी पण शेतकरीच व्हावं? नाही, कारण की जे आता त्याचे बाबा त्याचे आजोबा शेती करत होते, शेती करता करता त्यांनी स्वतःचे घाम गाळला शेतीमध्ये, पण तरी ना पिढ्यानपिढ्या शेतीच करत आहे. त्यांच्या जे छतावर टीन आहेत ते टीनच आहेत, आणि जो त्यांचा बाजारपेठेत जो माल विकत घेत आहे त्यांच्या बिल्डिंगा बांधल्या जात आहेत. हा तो बघत आहे ना की माझा बाप दिवस रात्र कष्ट करतो आणि त्याला बाजारपेठेत गेल्यानंतर स्वतःचा भाव असतो, पण त्याला तो भाव स्वतःच्या मनाने ठरवता येत नाही. आणि भाजीपाला जर विकत घ्यायला गेला किंवा बर्गर विकत घ्यायला गेला तर तो त्याचा व्यावसायिक जो व्यवसाय करतो तो त्याने ठरवलेला भाव असतो आणि तो तेवढाच द्यावा लागतो. मग मी माझा स्वतःचा माल माझ्या स्वतःच्या शेतात जर पिकवतो आणि मी त्याचा मालक आहे, तर मी त्याचा भाव का नाही ठरवत? मग हे तो आता स्वतःचा लहानपणापासून पिढीपर्यंत पाहते, मग तो कशाला शेती करणार? तो नाही ना शेती करणार. तो पण म्हणणार मी पण बिझनेसमॅन बनवणार, मी पण जसं टाटा अंबानी यांच्यासारखं मलाही काही ना काही उद्योग करायचा आहे आणि मलाही त्यांच्यासारखं 7 बिल्डिंगी बांधायच्या आहेत, असं त्यालाही वाटणार. कसा काय करणार तो? बरोबर. ताई, लाडकी बहीण योजनाचा तुम्ही लाभ घेता का? हो. त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये जे तुम्हाला पैसे मिळतात तर त्याचं तुम्ही काय करता? काही नाही, घरगुती समजा वापर हे करतो, काही बचत करायची त्याच्यातूनच. 1500 रुपयामध्ये किती बजेट तुम्ही बचत करता? काहीच नाही भागत त्याच्यात. बरं, आता काकू मला एक सांगा, वाढती महागाई आहे तर तुमचा घरचा बजेट त्याच्यामध्ये तुम्ही कसं सांभाळता? तसंच मग शेतमजुरी 200 रुपयाचे काम करा, 100 रुपये सामानाला 100 रुपये बचत करा. याच्यावर काय होते ना, लेकराचं शिक्षण होत ना, दुसरं काहीच होत. गॅस महाग, तेल महाग, सारं महागाईच आहे. सरकारने सारं महागाई करून टाकलं. 1500 रुपये देऊन देते. 1500 रुपये पुरतात का आपल्याला? नाही. तर त्याला 1500 रुपये बंद मारा आणि हे स्वस्त करा मार्केट. 1500 रुपये देते म्हणतो. आता घरचा जो गॅस आहे तो सुद्धा महागला होता, तर त्यामध्ये तुम्ही कसं केलं? जसं गॅसची टंचाई होती, मिळत नव्हतं, तर त्यावेळेस तुमच्या घरी अशा काही ज्या गावात आहे त्या गॅसच्या बद्दल ज्या होत्या, कमी जे होतं गॅस टंचाई, ते तुमच्या इकडे जाणवली का? हो, चुला होत्या ना आमच्या इकडे, घरगुती चुला आहे. मग चुला फू फू करून स्वयंपाक बनवत होत्या. तुम्ही काय करता? शेती करता की गृहिणी आहात? शेतीच करत आहोत. शेतातनी जाऊन तुम्ही मला सांगा, तरुणांनी शेतीकडे वळायला पाहिजे की व्यवसायाकडे? शेतीकडेच वळायला पाहिजे, व्यवसायाकडे बी दोन्ही पण करावीच लागते. शेती आणि व्यवसाय कसा होईल एका व्यक्तीच्याने, ते मला सांगा. होते ना, शेतातनी सकाळून होतेच काम आणि दुपारून ही पण होते. ते सुद्धा तुमचं म्हणणं बरोबरच आहे. आणखी काही महिला ताई आपल्या सोबत आहे. ताई, मला सांगा, जे शेतकरी जो मुलगा आहे त्यांनी व्यवसायाकडे वळायला पाहिजे की शेती की नोकरीकडे? शेतीकडे तर वळायला पाहिजे. शेती ही आपली त्याची पिढीची शेती आहे. पण आता शेतीमध्ये जसं दिसत आहे म्हणून त्याने आता व्यवसायाकडे वळायला पाहिजे. शेतीला नाही हमी भाव नाहीये ना काहीच नाहीये, म्हणून तो व्यवसायाकडेच वळणार ना. आपण जरी म्हटलं तरी जे दिसत आहे तेच करणार ना. आजकालची पिढी तर आपल्या म्हणण्याने वागणारच नाहीये, कारण की त्याला जे दिसत आहे तोच तो करणार.
कारण की शेतकऱ्याचे स्वप्न त्याच्याबरोबरच स्वप्न चालले जातात आणि व्यवसायाचे जो व्यवसाय करत आहे त्यांचे स्वप्न महिन्यामध्ये 2 महिन्यामध्येच पूर्ण होतात. म्हणून आजकालची पिढी किती सांगितलं तरी ते शेतीकडे नाहीच वळणार, ती व्यवसायाकडेच जाणार आहे. शहरी भागात कोणाला वेळ नसतो कुणाकडे द्यायला, पण ग्रामीण भागात सुखदुःखाला म्हणतात की धावून येणारे माणसं आपली आहेत. तर तुम्हाला काय वाटते याबाबत, शहरी आणि ग्रामीण याचा फरक कसा वाटतो? फरकच आहे. कशा प्रकारे? जसं खेड्या भागात आपुलकी असते, माणुसकी असते. कोणी आजारी जर झालं तर सर्वजण धावून जातात, पण शहरी भागात जाऊन जात नाही तसे. आणखी या ताई आपल्या सोबत आहे. ताई, निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं काय करायला पाहिजे? सकाळची दिनचर्या, सकाळी गरम पाणी पिणे, आंघोळ करून चांगलं म्हणजे खाणं वगैरे आणि आरोग्याची वेळेवर काळजी घेणे, हे काम करायला पाहिजे. झोप वेळेवर आणि मोबाईल कमी पाहणे. मोबाईल कमी पाहणं हे ह्या ताईंचं म्हणणं आहे. अजून आपल्यासोबत परत एकदा काकाकडे जाऊयात. काका, मला एक सांगा, मोबाईल आणि सोशल मीडियामुळे शिक्षणावर काय परिणाम झाला असं वाटतं? मोबाईलचा विचार केला तर मोबाईल शिक्षणाच्या बाबतीत चांगला आहे, पण त्याचा परिणाम हा म्हणजे चांगलं घेत नाही तर वाईटच. ते जास्त वेळ म्हणजे विनाकारण त्या मोबाईलमध्ये रील्स वगैरे तसे जर सोशल मीडिया हे ते जर जागतिक माहिती भरपूर आपल्याला मोबाईलमधून भरपूर माहिती होते. आता AIचा जमाना आहे, त्याच्यानं काही प्रॉब्लेमच नाही. पण मॅडम, खेड्यातलं वातावरण असं आहे, त्याला AI ते काय म्हणजे ते काहीच समजत नाही. ते आपले रील पाहत बसतात. बाकी तसंच काही बरेच जण त्याचं अनुकरण करतात, त्यामुळे ते वाईट प्रवृत्तीला जातात. आता जे हे बऱ्याच जे घटना घडल्या तो मोबाईलचाच प्रॉब्लेम आहे. तसा प्रॉब्लेम होतच नाही. मोबाईलमध्ये घेण्याजोगतं एकदम चांगला आहे, पण चांगलं कोणी घेत नाही. ते म्हणतात ना, बाजारात चांगला माल घेत नाही तर खराब माल लवकर कटते, तशी परिस्थिती आहे या मोबाईलची. शिक्षण करूनही काही तरुण बेरोजगार आहे, यामागची काही कारण सांगाल का? याला गव्हर्नमेंटचं धोरणच हे कारणीभूत आहे. सगळ्यात मेन कारणीभूत धोरण गव्हर्नमेंटच आहे. भरपूर मुलं खेड्यात पण शिकलेले आहेत, पण त्यांच्यासाठी जागाच नाही आहे, रोजगारच नाही आहे. बाहेर गेले तर तिथं त्यांना तो खर्च झेपावत नाही आहे. त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम आहेत. या सरकारच्या धोरणामुळेच खूप जास्त प्रॉब्लेम आहे. घरात जे पूर्वी संवाद होत असत ते आता कमी झाल्यासारखे वाटतात, याचं कारण काय आहे? TV, मोबाईल, जास्तीत जास्त मोबाईल, खूप मोबाईलचं प्रमाण वाढल्यामुळं आई वडील मोबाईलमध्ये राहतात आणि मुलं खेळत राहतात, किंवा मग मुलं पण मोबाईलवरती असतात. सगळ्याचकडे वेळ नसतो आणि सगळेच लोक मोबाईलवरतीच बसलेले असतात. रोजगार निर्मितीसाठी काय कोणतं ठोस पाऊल सरकारनं उचलायला हवं? निर्मितीसाठी आपलं ठोस पाऊल म्हणजे हेच आपलं की ज्या लोकांना काम पाहिजे त्या लोकांना काम द्यायला पाहिजे ना, आणि त्याच्यापासून गोरगरिबाचं त्याचं बरं होईल, नाही दुसरं काही नुकसान आहे. अकोल्याच्या विकासासाठी सर्वात महत्वाचं काम हे काय असायला पाहिजे? अकोल्याचा सर्वात विकासासाठी महत्वाचं म्हणजे इथं हे आपले जे कारखाने, जे इंडस्ट्रीज आहेत ते आणायला पाहिजे. कारण मुख्यमंत्री हमेशा घोषणा करतात 25 करोडची योजना आणली, 30 करोडचा कारखाना आणला, पण प्रत्यक्षात जर पाहिलं इथं तर इथं काहीच नाही. दाल मिल आहेत, दाल मिलात 12 घंटे काम करा, 400 रुपये रोज घ्या, संध्याकाळी घरी या. आणि खरोखर शिकलेली मुलं दाल मिलात काम करतील का? आमच्या इथून जवळपास 5 किलोमीटर अंतर MIDC आहे, पण एकही बी असा मोठा कारखाना नाही. असलाय तर स्थानिक लोकांना तिथं प्राधान्य देत नाहीत. पुण्यात, मुंबईहून सर्व तिथंच येतात. आम्ही जवळपासचे आमच्या म्हणजे जवळपासचे आम्ही इथून आम्हाला त्या म्हणजे आमच्या मुलांना यांना काहीच फायदा नाही. आपण पुन्हा एकदा ताईकडे वळूयात. ताई, महिला सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे त्यासाठी कोणता मुद्दा सरकारनं घेणं गरजेचं आहे? महिला सुरक्षेसाठी तर जे आता जी घटना घडली होती मागं, त्याच्यावर तर सर्वांना जे महिला सुरक्षित फाशीची तर देतच आहात तुम्ही शिक्षा, पण माझं काय म्हणणं आहे की लहान मुलींना आपण सांगत आहे की कराटे क्लास लावा प्रत्येक याच्यामध्ये शाळेमध्ये, पण कराटे क्लास तुम्ही कोणत्या वयात लावणार? 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाच्या मुलीला तुम्ही कराटे क्लास लावणार का? मग 1.5-2 वर्षाची तुमची मुलगी जर बाहेर पडल्यावर सुरक्षित नाहीये म्हणजे याचा अर्थ की मग काय सुरक्षा आहे? मग तुम्ही प्रत्येकाच्या घरात मुलगा आहे ना, मग प्रत्येक मुलाला तुम्ही चांगलं घडवा ना. त्यांना काय बघत आहे? तो मोबाईल बघत आहे, मोबाईलमध्ये काय बघत आहे, बाहेर गेला कुठे गेला काय बोलते, त्याला सांगा ना की स्त्रीचा सन्मान कर.
बस आई आणि बहीण सोडून तू बाकीच्या मुलींचा सन्मान कर. जर प्रत्येक बाईने, प्रत्येक घरातल्या पुरुषांनी आणि सगळ्यांनी जर ही शिकवण दिली, प्रत्येकाला मुलगा आणि मुलगी आहे, तर मला वाटते प्रत्येक घरातली स्त्री ही सुरक्षित राहील. ताई, काय सांगाल, गावाचा विकास झालाय असं तुम्हाला वाटते? हो, बऱ्यापैकी गावाचा विकास झालेला आहे. आता गावाचा विकास तर झालेला आहे बऱ्यापैकी. फक्त काय, फक्त जसं बस नाही येत आहे आमच्या गावामध्ये, बसची व्यवस्था करायला पाहिजे. कारण की बस नसल्यामुळे जे शिक्षणासाठी बाहेरगावी मुलं जातात त्यांना जाण्याचा खूप प्रॉब्लेम येते. आणि कारण की आम्हाला फाट्यापर्यंत जावं लागते आणि पैदल आणि जाण्या येण्यातच मुलं थकून जातात. तर घरी आल्याच्या नंतर ते अभ्यास काय करणार? आणि लेडीजलाही कुठे जायचं असलं, प्रत्येकाच्या घरी गाडीची व्यवस्था नसते. ऑटो असलं तर ऑटोमध्ये बी सवारी असल्याशिवाय सवारी भरत नाहीये. मग त्याच्यामुळे आम्हाला बसची आवश्यकता आहे आमच्या सिसा गावाला. शेतकरी जगला तर देश जगेल असं एक म्हटलं जातं, पण समाज कुठंतरी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतो का असं तुम्हाला वाटते का? नाही, समाज जाणून घेत नाही शेतकऱ्याच्या अडचणी. शेतकऱ्याच्या भरपूर अडचणी आहेत आणि जर शेतकरी जगला तर जग जगेल ही गोष्ट आहे. सगळ्यांना माहिती आहे माझा बाप शेतकरी हा जगाचा पोशिंदा. फक्त ते कवितेपुरतंच मर्यादित राहिला आहे, ते याच्यामध्ये उतरलं. आम्हाला शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही. जर अवकाळी पाऊस आला किंवा काही कोणतं बियाणं खराब झालं, त्याचा फोटो काढतो, विमे काढतो. याच्यात करता करता माझा शेतकरी अजूनही त्याच्यात हालास्ती होऊन जातो. म्हणून बाकीचे जाणत नाहीये, त्यांचा काहीच नाहीये ना. कोणता जर दुष्काळ आला, कोरडा दुष्काळ येऊ किंवा ओला दुष्काळ येऊ, त्याच्यामध्ये माझा शेतकरीच मरतो. बाकीच्यांचं, कोणाचं, व्यापाऱ्यांचं, कोणाचं काहीच जात नाही. म्हणून हे फक्त मन राहिली, माझ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी, मला असं वाटतं. काकू, आपण आता शेती करतो, पण पूर्वीसारखी शेती करणं आता कठीण झाली आहे का असं का वाटतं? आता महागाई बी एवढं महाग झालं, फवारे महाग झाले, मजुरी महाग झाली. आणि पुन्हा आता शेती म्हटलं तर रोयाचा, डुकराचा त्रास आहेच. रात्र म्हणजे जागरण करावं लागते रोयासाठी, डुकरासाठी, हरणं. आणि कधी कधी जर पेरलं तर लाईन नाही राहत, त्याच्यासाठी शेतकरी हे होऊन जातो, हवालदिल परेशान होऊन जातो. अवकाळी पावसाला त्याचं नुकसान होऊन जातो. अवकाळी पावसाला गहू आता सोंगणी राहिला, गहू तो अवकाळी पावसाला गहू सर्व झोपून गेला. खायचा याचा नाही राहिला, योग्य नाही राहिला. मग शेतकऱ्यांना करावं काय? सरकारनं एवढी महागाई करून ठेवली की खूपच महागाई करून ठेवली. शेतकरी करणार काय मग त्याच्यावर? शेतकऱ्यांनी महागाई करून ठेवली, त्यावर शेतकरी काय करणार असा इथं उपस्थित एक प्रश्न आहे. आता आपल्यासोबत एक आबा आहे. आबा, मला सांगा, पूर्वी पारावरच्या गप्पा आणि आता पारावरच्या गप्पा यामध्ये काय फरक आहे? फरक म्हणजे बंदच झाला आता, पण बोलणंच बंद झालं नसं, पण काहीच नाही आता. ते सराय मोबाईल सुरू निरा, मोबाईल बसतात निरा पाय, काय गप्पा स्वतः काहीच नाही. आता हे जे तुम्ही पारावर बसलेले आहेत, असे रोजच बसतात का? हो, मी रोज बसतो. बसला आमच्या मग सुरू राहता गप्पा अशा. गाडी होती पहिले चालू, तेही बंद झाली गाडी. गाडीची सुविधा काहीच नाही. काका, मला सांगा, कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय आहे का, की जी शेतीसाठी काही वेगळं धोरण आवश्यक आहे? नाही, कर्जमाफी हा कायमचा उपाय नाही. आपल्या शेतीसाठी हा कर्जमाफी उपाय नाही. शेतीसाठी भरपूर सरकारनं पहिली व्यवस्था आहे, अखंडित वीज, 24 घंटे वीज पुरवठा, भरपूर पाणी. ही जर हे दोन गोष्टी जर असल्या तर शेती 100% परवडते. पण इथं 8-8, 10-10 घंटे वीज नाही. वीज देतात, रात्री देतात. रात्री मॅडम 3 ते 11 वीज असते. किती? 3 ते 11. सांगा, रात्री 3 वाजता चालू करासाठी रात्रभर जागी राहावं लागते ना. आली का नाही, तर तो दिवस रात्री जाते आणि दिवसा काम करावं लागते. अशामुळे शेती परवडत नाही. त्यातनी अवकाळीचा कर असते. आता म्हणतात अल निनो आहे, म्हणतात जिकडे आलं तिकडे आलं. आता एखाद्या इथं आता आम्ही पेपरमध्ये आपण वाचलं, ते आलेगाव तिकडे किती भरपूर पाऊस झाला, कार वाहून गेली. आणि आम्ही इकडे उन्हाचे चटके खाऊन राहिलो, 15-20 किलोमीटरचं अंतर. हे आहे म्हणतात ते अल निनोच आहे. हे जर सर्व करायचं असेल तर आपल्याला सर्व व्यवस्थित हे करावं लागते. आपल्याला आता सरकार सांगते झाडे जगवा, झाडे वाचवा, झाडे जगवा. आता सरकार झाड लावून देते, वृक्षारोपण करते, मागून बकरी येते, बकरी झाड खाऊन जाते, त्याला कुंपण नाही, काही नाही. कसं झाड जगणार आहे? तर माझं म्हणणं आहे, सरकारला जर झाडं लावायची असतील तर पहिले त्याला कंपाऊंड घाला, नंतर झाड लावा. जसं आपण आपल्या मुलाले व्यवस्थित हे करतो, तसंच आपण प्रत्येकाने एक झाड जर लावलं तर ह्या अल निनो नाही येणार, गरम हवाही नाही येणार,
45वर अकोल्याचं तापमानही नाही जाणार, काहीच नाही जाणार. पण सरकारचं, मी सांगतो ना मॅडम, याले कारणीभूत असेल तर सरकारचं धोरण. अधिकारी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. आम्ही रोजगार हमीवर कामाला गेलो का, आता ते काय कोणती योजना आहे ना, ते आम्ही त्याला रोजगार हमी म्हणतो, त्यानं काय रामजी योजना आहे का आहे. तर मॅडम 3-3 महिने मस्टर नाही निघत, 8 दिवसाचं मस्टर. खरं सांगा, आम्ही खेड्यातले 8 दिवसाची मजुरी 3 महिन्याने भेटली तर आम्ही कसं पोट भरावं, कसं त्या रोजगार हमीवर कामाला जा. इकडे कसं असते, 6 वाजता गेलं 8 वाजता कामाला गेलं 400 रुपये रोज भेटते, 12 वाजता घरी. काय ते तुमची रोजगार हमी योजना कामाची आहे? आणि काय ते झाडं लावा झाड, मग म्हणतात सरकार रोजगार हमीवर मजूर नाही देत. अनेक प्रश्न जे आहेत ते पारावर चालतात. पारावरच्या ज्या गप्पा आहेत यामध्ये अनेक प्रश्न चालतात आणि त्याची उत्तरं सुद्धा ते स्वतः शोधतात. आता आणखी आपल्यासोबत काका आहे. मला सांगा, शहरात आता आपण पाहिलं की थोडंसं पाणी झालं पूर येतो, याला जबाबदार कोण आहे? याला सरकारच जबाबदार आहे. शहरात पूर येतो म्हणजे सरकारच जबाबदार आहे. कारण पाऊस एवढा होतो की त्यांचे ते ड्रेनेज साफ केलेले नसतात. नाले सफाईच्या नावाने मोठे मोठे टेंडर काढतात आणि अर्धे नाले सफाई होतात, त्याच्यामुळं पूर जास्त येतो. आणि कर्जमाफीचा तुम्ही शेतकऱ्याचा प्रश्न विचारला, एक तो महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा. फडणवीस साहेबांना आमच्या इथं मूर्तिजापूरच्या सभेमध्ये जोरजोरात सांगितलं होतं, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी. कोरा शेतकऱ्याचा सातबारा कोरा अशी छाती फाळेपर्यंत फडणवीस साहेब बोलत होते. पण आता फडणवीस साहेबांनी एवढे निकष लागले की आमचे डोळे बारीक व्हायला लागले. त्यासाठी निकष 19 पानाचा निकष आहे. 19च्या याला भेटणार नाही, 20च्या याला भेटणार नाही. 30 जून धरून बसलो, आता म्हणतात जुलैच्या 30 जूनची तारीख 2 महिन्याच्या आधी दिली होती अधिवेशन मध्ये पहिल्या. आणि आता सांगतात आपले भरणे मामा सांगतात की 5 तारखेला आम्ही काहीतरी करू. म्हणजे लबाळाचं आवतण खाल्ल्याशिवाय खरं नाही, अशी ही सरकारची नीती झालेली आहे. काका, सरकारी शाळा आणि खाजगी शाळा जे आहे, तर तुम्हाला काय वाटते, नेमका काय फरक आहे याच्यामध्ये? नाही, फरक तर सरकारी शाळा चांगल्या आहेत. प्रायव्हेट शाळा ज्या आहेत ते कसं आहे, KG1 KG2 आणि पोराचं नवीन नवीन शिक्षण दिसते, नवीन नवीन आईबापाला चांगलं वाटते आणि त्याला वाटते की बा आमच्या मुलगा या शाळेतच गेलं पाहिजे. पण शाळा जिल्हा परिषद चांगल्या आहेत. ज्या शाळा आहेत, मराठी शाळा आहे आणि इंग्रजी शाळा आहेत, तर मराठी शाळामध्ये संख्या कमी झालेली आहे, पण मराठी शाळाच चांगली आहे, ती जिल्हा परिषदच शाळा चांगली आहे, असं इथल्या पारावरच्या गप्पामध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी त्यांचं उत्तर सुद्धा सुंदर दिलं आहे. आपण परत या ताईंकडे वळूया. ताई, मला सांगा, आता स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे जे तरुण वर्ग आहे त्यांच्यासमोर मोठं आव्हान कोणतं जे आहे? स्पर्धा परीक्षा करणाऱ्यासाठी मुलांसाठी आता जे गावातील मुलं करतात त्यांना क्लास वगैरे ट्युशन लावावं लागते, त्याची फी पण खूप जास्त राहते आणि अपडाऊन करणं आणि फी देणे याच्यात हे जे मिडल क्लास लोक आहेत त्यांच्यासाठी ते करू शकत नाही. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कसं झालेलं आहे की आता जर तो MPPSC किंवा UPSCचा पेपर दिला तर तो 6-6 महिन्याने एका वर्षाने त्याचा रिझल्ट लागतो. तोपर्यंत त्या जे रोजगार आहे त्यांना तात्काळ ठेवावं लागते आणि असं करतात त्यांचं वय निघून जाते आणि वयाची मर्यादा ठेवलेली आहे आणि मग तो रिझल्टही लवकर लागत नाही. आणि MPSC UPSC मध्ये खूप जे आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, पण मग जे गावातील मुलं आहेत त्यांना तो बेस मिळत नाहीये, ट्युशनही मिळत नाही आणि अपडाऊन करणं होत नाही. फक्त शहरातील मुलांना ते सर्व मिळत आहे. मग गावातील मुलांसाठी काहीतरी सरकारने जे MPSC UPSC परीक्षा जे स्पर्धा आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं, माझं अशी इच्छा आहे. महिलांचं आरोग्य जे आहे ते अजूनही महिला जे आहे मनमोकळेपणाने बोलत नाही, असं का होते काकू? ते आता काही बोला सवय नसते म्हणून तशा बाया खूप बोलतील, पण असं टाइम जर आला तसं बोलू शकत नाही. आता वेळेवर काय बोला सुचत नाही त्या बायाला. म्हणून आपण महिला असूनही महिलांशी जर ह्या गोष्टी शेअर करू शकत नाही तर मग पुढं कसं व्हायचं? तरी तुम्हाला काय वाटते की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलून दाखवायला पाहिजे, मन हलकं होतं असं काही म्हणतात, तर मग ह्या गोष्टी बरोबर आहेत, शेअर करायला पाहिजे की नाही? शेअर करायला पाहिजेत, बरोबर आहे. या गोष्टी महिलांनी एकमेकी संवाद करायला पाहिजे, आपल्या गोष्टी जे आहेत ते सांगायला पाहिजे. आता तुम्ही जे प्रश्न आम्हाला विचारता पण आम्हाला वाटते चुकते का काय सांगा, चुकते काय सांगा म्हणून आम्हाला बोला वाटत नाही असं म्हणून बोलू शकत नाही. बोलता येते पण असं येत नाही, आपले शब्द नाही येत आपल्याला बोलायला. गावात कोणत्या सुविधा अशा आहेत की ज्या वाढल्यानंतर लोक स्थलांतर म्हणजे दुसऱ्या गावात जाणार नाही? ज्या सुविधा आपल्याला जर आपल्याच गावात भेटल्या तर
आपण जे आहे हे गाव सोडून जाणार नाही असं कोणता काय वाटते? जसं येण्या जाण्याचं हे वाहतूक आणि बँक म्हणजे बँकेत जायचं काम नाही, गावात BC योजना, आणखी अशा बऱ्याच प्रकारची योजना आहेत, दुकान वगैरे. असं गावात जर असलं तर गाव सोडून जात नाही, म्हणजे सिटीत जात नाही, तर ग्रामीण मध्येच राहतात. मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे हे तुम्हाला वाटते का की त्यांनी घेतले पाहिजे? हो, घेतले पाहिजे. तशी आशा आमच्या गावातली आशा घेते, ते किशोरीवयीन मुलींचे बऱ्याच प्रकारचे धडे घेतात, एकमेकींनी मार्गदर्शन करते. पारावरच्या गप्पा हा शिसामासा उदेगाव या गावात झालेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या गावात सुद्धा लाभलेला आहे. शेतकऱ्यांशी चर्चा झालेली आहे. पारावरच्या गप्पा मध्ये सुद्धा ज्या रेग्युलर गप्पा होतात त्या अशाच प्रकारे होतात असं इथल्या स्थानिकांनी सांगितलं आहे. वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, शिसामासा उदेगाव, अकोला.